वाक्य वापरलं की कुठंतरी मध्येच कोणीतरी तयार होतंय, आपण त्याच्या नादाला लागतो. आपल्या आयुष्यातला कालावधी खर्च होतो मंडळींनो. गुरु परंपरेतले लागतात. हे पहा, 3 गोष्टी आपल्याला परंपरेतल्या घ्याव्या लागतात म्हणजे आपला शेवट चांगला होतो. विठाला विठाला गुरु परंपरेतले असावे लागतात. आपल्या परमार्थाचा जर शेवट चांगला करायचा असेल, ज्ञान परंपरेतलं लागतंय. ज्ञान आहे ना, कोणी काही सांगायले म्हणून काही ऐकायचं का? आणि सध्या पाखंड प्रचुरे धर्मे, भागवत महापुराण 12 स्कंद. शुकदेव राजाला सांगतात, राजा कलियुगामध्ये पाखंडी लोक धर्माचा जास्त प्रचार करतील. पाखंड प्रचुरे धर्मे, भागवतातला श्लोक. दस्य प्रायेषु राजेषु. कोणी काही सांगायले सध्याच्या काळामध्ये म्हणून आपण ऐकायचं का? त्याचं काही चिंतन वगैरे करायचं की नाही? मराठीमध्ये एक म्हणे, कोणी यावे आणि टिकली मारूनी. ज्याला जे सांगा वाटेल ते सांगायचं सध्याच्या काळामध्ये. कळालं? ते आहे की नाही, खरं आहे का, खोटं आहे का, याचंही काही आपण त्याची हे करत बसायचं नाही. त्याच्यामुळं काही ऐकू नका, कोणाचे ऐकत बसू नका मंडळींनो. बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. मग आपल्याकडे फार स्वभाव असतो बोलण्याचा माणसाचा, माता भगिनीचा सुद्धा. राजाभाऊ महाराज, आपल्याला काय करायचं माय, कोणाचं का असं ना, ऐकायला काही गेलंय का, चांगलं तेवढं घ्यावं, बाकीचं ही भाषा बोलण्याची. चांगलं सुद्धा चांगल्याचकडून घ्यावं लागतंय. जरी तुम्हाला चांगलं घ्यायचं नाही, काही चांगलं वंगळ्याकडून घेतल्यानं कसं जमल? त्याच्याजवळ नसते. नाही, असू शकते का दिवस. आता बघा बरं, उदाहरण देतो मी. काही काल वकिली केलेली ना, म्हणून लगेच उदाहरण असतात माझ्याकडे. चांगलं चांगल्याकडून घ्यावं लागतंय, चांगलं वंगळ्याकडून घेतल्यानं जमत नसते मंडळींनो. म्हणून चांगलं चांगल्याचकडून घ्यावं लागतंय. बघा बरं, ह्याचं उत्तर द्या बरं मला तुम्ही. शेंगदाणे एकादशीला चालतात ना, खातोत ना आपण शेंगदाणे, चांगले आहेत ना. मग मला तुम्ही सांगा, शेंगदाणे एकादशीला चालतात, शेंगदाणे चांगले आहेत म्हणून ते शेंगदाणे अशा दुकानातून घ्यायचे का ज्या दुकानात पांढरे गोल गोल विकायला ठेवलेत? कळालं का? त्या दुकानात शेंगदाणे सुद्धा मिळतात बऱ्याच वेळेला. आपण असं म्हणल्यानं जमतं का? आपल्याला काय करायचं माय, बाकीचं काही का असं ना, चांगलं तेवढं घ्यावं आपण आपलं. अरे घेऊच नाही, चांगलं असलं तरी. विढाला विढाला ज्ञान सुद्धा चांगल्याकडनं घ्या मंडळींनो. म्हणून माऊलीनं तो शब्द ते शब्द स्ट्रेस केलाय. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे, ते शब्द टाकलेला आहे. ते माऊली असं म्हटले का कोणतेही ज्ञान पैगा बरवे, असं नाही म्हटले. ते ज्ञान पैगा बरवे. बरोबर आहे का? म्हणजे जे गरजेचं आहे ते. म्हणून ज्ञानही परंपरेतून घ्यावं लागतं, गुरुही परंपरेतले असावे लागतात, आणि नाम सुद्धा परंपरेतून आलेलंच घ्यायचं आपल्याला. या तिन्ही गोष्टी परंपरेतून आलेल्या घ्यायच्यात. आणि ह्या जर आपण घेतल्या तर परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव माने नाम जपा हरीचे, परंपरेतून घ्यायचं. आपला विषय असा चालू आहे, नीट लक्ष राहू द्या. गरुड पुराणामध्ये आतुरकालिक कर्म, माणूस मरण्याच्या अगोदर 10-5 मिनिट जे आपल्याकडून होते ना कर्म, ते आतुरकालिक कर्म आहे. त्याचं महत् पुण्यम, त्याचं खूप पुण्य आहे. त्यातले 2-3 मुद्दे मी सांगायलो. आणि गुरु अंतकाळामध्ये आपल्याला भेटावे, त्यांचं दर्शन व्हावं, त्यांचं तीर्थ आपल्याला प्राशन करायला मिळावं. याचा विस्तार करताना मी असं सांगितलं की 3 गोष्टी परंपरेतून आपल्याला घ्यायच्यात. गुरु परंपरेतले असावे लागतात, ज्ञान परंपरेतलं असावं लागतं, नाम परंपरेतून आलेलं घ्यावं लागतं. आतुरकालिक कर्मामध्ये गुरु, आतुरकालिक कर्मामध्ये शालिग्राम, प्राण जाता जाता आपल्याला त्याचं दर्शन व्हावं.
आणि एक मोठा सिद्धांत माझ्या जगद्गुरु तुकोबारायासह सगळ्या पुराणांनी संत वाङ्मयांनी सांगून टाकला. भगवद्गीता सुद्धा सांगते आपल्याला. गोपाल कृष्ण परमात्मा अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सांगतात, अर्जुना अंतकाले च मामेव तुका म्हणे सुखा पार नाही. हाही आतुरकालिक राहू द्या आवाज राहू द्या. हाही आतुरकालिक कर्माचा सिद्धांत आहे मंडळींनो. आपण देहातून शेवटच्या घटका मोजत असताना, आपल्या देहातून प्राण काढले जात असताना पर्यंत तुम्हाला आम्हाला जे सत्कर्म पुण्यकर्म दानधर्म करायला सांगितलं ते गरुड पुराणाच्या भाषेमध्ये आतुरकालिक कर्मामध्ये येते. आणि देहातून प्राण गेल्यानंतर पुढचं जे कर्म या देहावर केलं जातं त्याला आवर्तवदैहिक कर्म म्हणतात. त्याचा तर फार बारीक विचार आहे माणूस मेल्यानंतरच्या पुढच्या कर्माचा, तर मग फार सूक्ष्म विचार आला. इकडे लक्ष द्या. आपण कोण्या दिवशी मेलोत, कोण्या प्रहरामध्ये मेलोत, कोण्या नक्षत्रावर मेलोत, तिथून त्याचा विचार सुरू होतो. मग कोण्या दिवशी मरायचं का? नाही ना मंडळी, नाही. कोण्या दिवशी आपण मरायचं का महाराज? नाही. या देहात आपण आलोत ना, तर त्याचा विचार आहे आपल्याकडे. या देहाचं कौतुक असं आहे, इथं येताना सुद्धा विचार आहे या देहामध्ये आणि इथून जाताना सुद्धा विचार आहे. म्हणून दुर्लभम मानुषम जन्मम, म्हणून मनुष्य जन्म दुर्लभ आहे मंडळींना. आणि जो मिळाला ना आपल्याला त्याचा योग्य अशा प्रकारचा मतितार्थ आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जाणं सुद्धा चांगलं असलं पाहिजे. मरायचंय ना आपल्याला, चांगल्या दिवशी मरायचंय. विढाला विढाला नाही तर पुढचं कर्म वाढलं. मग आपल्याला गतीला लावण्यासाठी पुत्राधिकांना पुढचं कर्म वाढलं. बघा तुम्हाला एक दोन खुलासे देतो पंचांग शास्त्राचे. संध्याकाळची वेळ आहे ना, आपण मेलोत. संध्याकाळची उशिराची वेळ आहे आणि आपण मेलोत. आणि त्या दिवशी जर पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र असेल तर धनिष्ठा नक्षत्राच्या 4थ्या चरणावर आपण मरू नये. देहातून प्राण जाऊ नये. फॉर एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल, दुसरं उदाहरण. सूर्योदयापासून दिवसाचे 12 तास आणि सूर्यास्तापासून रात्रीचे 12 तास असे 24 तास. 24 तास जर पंचांगामध्ये शततारका नावाचं नक्षत्र आहे तर आपण त्या दिवशी सकाळी मरू नये, दुपारी मरू नये, संध्याकाळी मरू नये, रात्री मरू नये, बेरात्री मरू नये. ते नक्षत्र संपल्याशिवाय देहातून प्राण जाऊ नये. विढाला विढाला. कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? अरे ज्या दिवशी आपल्याला बोलावणं आलं ना त्या दिवशी निघावं लागतं आपल्याला. मग मला दुसरा पलटून सिद्धांत सांगायचा आहे. ज्या दिवशी बोलावणं आलं त्या दिवशी आपल्याला निघायचं नाही, आपल्या मनावर निघायचंय. म्हणून तर साधना करायची या देहामध्ये आल्यावर. कळायले? मोतीराम महाराजांचं आयुष्य कुंडलीमध्ये सोमवारी संपलं होतं. जायचं नाही म्हणजे सोमवारी. ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी तर कोणी जाईल. बाबांना म्हणले महाराज बघा पुढचा पंचांगामध्ये बघा पुढचा दिवस, त्याच्या पुढचा दिवस बघा कसा आहे जायला. काय ताकद आहे मंडळींनो. जगा काळ खाया, जगा काळ खाया, जगा काळ खाया, ओ जगा काळ खाया. आम्ही माता दिला पाय, 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 आम्ही माता दिला पाय.
सांगतोय मंडळींनो आपल्याला कधी जायचं ते ऐसिया साधना करा काही, अशी साधना काहीतरी करा की आपल्याला आपल्या मनावर निघायचंय, योग्य मुहूर्तावर निघायचंय, योग्य नक्षत्रावर निघायचंय. नाही मग गेले महाराज, मंगळवारी नाही गेले, बुधवारी नाही गेले, गुरुवार चांगला आहे ना, दुपारच्या नंतर चांगला आहे ना पंचांगात. महाराज म्हटले दुपारच्या नंतर देह ठेव. कोण्या दिवशी आपल्याला जायचं नाही, नाही तर मग पुढचं कर्म वाढलं. आपला विषय असा चालू आहे, आवर्तवदैहिक कर्म वाढलं पुढचं. कारण आपली आई गेल्यानंतर गंगेवर 10व्या दिवसाचं कर्म स्वतंत्र आहे. आपली आई गेल्यानंतर गंगेवर 11व्या दिवसाचं कर्म स्वतंत्र करावं लागतं. आपली आई गेल्यावर गंगेवर 12व्या दिवसाचं कर्म स्वतंत्र करावं लागतं. मुलांना 3 दिवस जावं लागतं कमीत कमी. एका दिवसामध्ये जाऊन कर्म करून येतात. आपल्या आईसाठी 3 दिवस नाहीत. हां, 3 दिवस कर्म करता येत नाही व्यवस्थित आपल्याला. एका दिवसाचं कर्म असतं. ज्या मातेने लहानाचं मोठं केलं, आपल्याला स्वतः अर्धपोटी उपाशी राहून आपल्या मुखामध्ये घास घालवला, स्वतःचं शरीर छोटं मोठं ठिगळ लावून वस्त्र परिधान करून झाकलं, पण आपल्या लेकराला पूर्ण कपडे अंगावर दिले, अशी आई गेल्यानंतर 3 दिवस नसतात मुलाकडे. आपली आई गेल्यावर गंगेवर 10व्या दिवशी कोणतं कर्म करतात, 11व्या दिवशी कोणतं कर्म करतात, 12व्या दिवशी कोणतं कर्म करतात, एका वाक्यात सांगून टाकतो. आपली आई गेल्यावर गंगेवर 10व्या दिवशी काकबली श्राद्ध कर्म करतात. आपली आई गेल्यावर गंगेवर 11व्या दिवशी एकोतिष्ठी श्राद्ध कर्म करतात. आपली आई गेल्यावर गंगेवर 12व्या दिवशी सपिंडी श्राद्ध कर्म करतात. कर्मणा कर्मणे रहारो. आपल्याला हे चांगल्या दिवशी मेल्यावर एवढं करावं लागतं म्हणायलो, आणि नको त्या दिवशी गेल्यावर आपण वाढलं ना पुढचं. मग पुन्हा या देहातून नको त्या दिवशी प्राण गेल्यावर पुढचं कर्म वाढतंय. मग सगळं चांगलं असल्यावर तर एवढं तरी करायचं आपल्याला. यत् सारभूतम तदुपासितव्यम. एवढं सारभूत कर्म करावं लागतं मंडळींनो. हे दोनही कर्म सिद्धांत आहेत. आतुरकालिक म्हणजे देहातून प्राण जायच्या अगोदर, आणि आवर्तवदैहिक म्हणजे देहातून प्राण गेल्यानंतर. हे 2 कर्म सिद्धांत गरुड पुराण सांगतंय. 2 संस्कार सांगितले गरुड पुराणाने. एक प्रेतकर्म संस्कार आणि एक पितृकर्म संस्कार. प्रेतकर्म संस्कार म्हणजे देहातून प्राण गेल्यावर तिथून पुढे 10-12 दिवस देह संबंधाने आपल्याला जे जे काही करायचं आहे, कळालं का, ते कर्म प्रेतकर्म संस्कारामध्ये समाविष्ट करण्यात आलं. प्रेतकर्म संस्कारामध्ये मग प्रेतकर्म संस्कारामध्ये 2-3 गोष्टी आहेत मंडळींनो. त्या महत्वाच्या आहेत आणि त्या लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये पुढे सुद्धा. कोणत्या? प्रेतकर्म संस्कारामध्ये प्रेताचा अग्नी संस्कार. ज्या आईने आपल्याला जन्माला घातलंय त्या आईच्या देहाला आपल्याला काडी लावायची आहे, अग्निसंस्कार करायचे, जिने लहानाचं मोठं वगैरे आपल्याला केलेलं आहे. प्रेतकर्म संस्कारामध्ये अग्निसंस्काराला महत्त्व आहे. मग मी बऱ्याच वेळेला हे विचारतो, कधी तुम्ही ऐकत असताल चॅनलवर सर्च करून, कोण पेटवते अग्नी? कोण पेटवते अग्नी? हां, कोण पेटवते तुमच्याकडे? कोण पेटवते? थोरला मुलगा? चूक आहे ना उत्तर महाराज. हा नाही ऐका, अग्नी कोण पेटवायला घरासमोर? दुसरा माणूस. त्यानं पहिल्यांदा काडी लावली आणि त्याच गौऱ्या उचलून मडक्यात घेतल्या, मग पेटवीला कोण? मग काय, आयता मुलाच्या हातात दिला जातो. दुसऱ्यांनी पेटवलेला अग्नी आयता मुलाच्या हातात दिला जातो. पहिल्यांदा काडी कोण लावायला? त्याला पॅन्टवर, शर्टवर, पायात चप्पल घालून, ते कोण जे असते ते कळालं का? अरे बाबा, अग्निसंस्कारामध्ये मुलांनी मडकं आणायचं हातामध्ये आंघोळ करून, आणि मुलांनी घराजवळ येऊन स्वतः गौऱ्या पेटवायच्यात. आपली आई आहे किंवा आपल्या कुटुंबात जी व्यक्ती गेली ती, दुसऱ्यांनी कशाला गडबड करायची? आणि गडबड करणारे माणसं फार गडबड करतात. आणि माझं वैयक्तिक मत आहे, गडबड करणाऱ्या माणसाला 2 ठिकाणी जास्त पुढे करू देऊ नका. कुठं? एक कोणी मेल्यावर आणि दुसरं लग्नामध्ये. एक विठाला मेल्यावर भलती गडबड महाराज. अरे बाप रे, आठपा घुसला, आंघोळ घाला, घुसला, चला. बरं, मसनवाट्यावर गेल्यावर सुद्धा 3 प्रदक्षिणा घातल्या, त्या सरणाला पेटविलं, म्हणजे पेटवलेलं असतंय ते सरणावर ठेवलं अग्नी, लगेच कोणतरी म्हणते उचला गाडगं, लगेच गाडगं उचललं की लगेच फोडलं, चला घराकडे. अरे तो जो त्या सरणावर ठेवलेला अग्नी आहे ना, तो देहापर्यंत सुद्धा पोहोचत नाही खाली, कारण देह मध्ये असतो ना, खाली लाकडं असं म्हणतात, बरोबर आहे ना.
खाली लाकडं, मध्ये आपण, आणि वर लाकडं पुन्हा, आणि ते अग्नी ठेवलेला वरच असतो तो, बरोबर 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 तिथल्या तिथंच तो थोडं चलतो. तोपर्यंत तर मग गाडगा फोडणं होते, आणि गाडगा फोडलं की चला घराकडे, आणि घराकडे आले की भाऊकीचे चहा पाजवायला तयारच. मौतीला गेल्यावर चहा पित असतात. चहा मिळाला नाही कधी कोणाला? 2-3 वर्ष झालं चहाचं तोंड बघितलं नाही कोणी. वेदप्रणितो धर्म हा हिंदू धर्मातलं तत्वज्ञान आहे ना, तुम्हाला सांगतो इतकं व्यवस्थित आहे. चहा एरवी मिळत नाही आपल्याला. कोणता पाहुणा आहे हो असा तक्रार करणारा? आम्ही मौतीला गेलो तर चहा पाजविला नाही, त्याला पाहुणा म्हणत असतात. तू मौतीला आलता का चहा प्यायला आलता? तू चहा पित असतात का अशा दुःखामध्ये? अरे बाबा, ज्या कुटुंबावर दुःख आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हायला आलो. दुःख कमी आपण करू शकत नाहीत मंडळींनो, पण खर्च कमी करू शकतो. साखर, पत्ती, दुधाचा, एवढे सामाजिक भान ठेवायचं नाही. आणि आपलं आचरण नाही झालं की बाबा आम्ही कुठं पेत नाहीत मौतीला गेल्यावर. बघा तुम्ही जर सांभाळू लागलात ना काही काही गोष्टी, तुमच्या जीवनामध्ये इथून कसा बदल होत होते पुढे. इतकी गडबड करतात तिथं सुद्धा त्या अग्निसंस्कारामध्ये. तिथं गडबड करणाऱ्या माणसाला जरा बाजूला ठेवा. आणि माता भगिनींनो, लग्नामध्ये तसंच आहे, गडबड 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 गडबड. काय अहो, आपल्या पोटच्या लेकीला 20-20, 25-25 वर्ष आपण जपायचं, लहानाचं मोठं करायचं आपल्या मुलीला, बरोबर आहे ना? आणि 3-3.5 तासासाठी दुसऱ्याला आयुष्यभरासाठी देऊन टाकायचं, त्याला 1 डे मॅरेज म्हणायले. 11 वाजता 11:30 वाजता लग्न यायले, 3 वाजता आपल्या पुरीला घेऊन, काही विधी नाही, शांतता नाही, काही नाही, गडबड 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 गडबड, आटपा आटपा ना आटपा. अरे आयुष्यभरासाठी लेकरू आपल्याला दुसऱ्याला द्यायचं, थोडं तरी त्यात काही व्यवस्थितपणा, शांतता काही राहिलं नाही मंडळींनो कोणाला. प्रेतकर्म संस्कारामध्ये अग्निसंस्कार महत्त्वाचा आहे. अग्निसंस्कारावर 2 वाक्य बोलतो मी आणखी. अग्निसंस्कार करणाऱ्या मुलांनी, मडकं उचलणाऱ्या मुलांनी पॅन्ट घालून मडकं उचलायचं नाही. आई आपली पावित्र्याने देहाला अग्नी द्यायचा आहे. भगवान गरुड पुराणाच्या प्रेतकल्प प्रकरणामध्ये सांगतात, श्वेतवस्त्रम परिधारयत, पांढरं वस्त्र नेसावं. आणि भगवानच प्रश्न करतात, किम न परिधारयत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात गरुडाला, गरुडा का नेसू नये, का नेसू नये? जे कपडे आपण मडकं आणायला जाताना अंगावर घालून गेलोत ना, ते कपडे आंघोळ करून आल्यावर पुन्हा अंगावर जमत नाहीत. मोठा दोष सांगितलाय. मग विठाला विठाला प्रेत कर्म संस्कारामध्ये अग्निसंस्काराला पहिल्या दिवशी तुमच्याकडे कापड किती आणतात? पांढरं कापड. मग 10 मीटर आणत जा. हां, 10-11 मीटर आणत जा. 3-3.5 मीटर प्रेताला वापरा. 6 मीटर माणसाला ठेवा, त्याचे 2 तुकडे करा, फार तर फार 3-3 मीटरचे रोज नेसता. हो ना, ते लागतेच. 11 मीटर आणायचं कापड आपण. पॅन्टवर मडकं उचलत नसतात. आपली आई आहे मंडळींनो, पॅन्टवर अग्निकुंड उचलत नाहीत. ह्या गोष्टी आपण सांभाळाव्या लागतात मंडळींनो. गेलेल्या जीवाला सुद्धा सद्गतीला प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला आम्हाला या सगळ्या सिद्धांताचा विचार करावा लागतो. प्रेतकर्म संस्कारामध्ये अग्निसंस्कार, प्रेतकर्म संस्कारामध्ये प्रेताचा स्नानविधी सुद्धा सांगितला आहे. प्रेताला आंघोळ घालायची सुद्धा एक नियमावली आहे. बकेटात आपलं पाणी करा, साबण कसा फेस करा, आपण घालत राहतो तसं कळालं का? प्रेताला मृत्तिका स्नान आहे, गोमय स्नान आहे, शुद्ध स्नान आहे, असे स्नानाचे प्रकार आहेत आपल्याकडे. प्रेताला प्रेतकर्म संस्कारामध्ये अशौच निर्णय काळ म्हणजे विटाळ, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. जो मडकं उचलतो ना मंडळींनो, त्याला 12 दिवसाचा विटाळ आहे. म्हणजे सपिंडी श्राद्ध केल्याशिवाय त्याचा विटाळ फिटत नाही. आणि जे दुसरे मुलं आहेत की नाही, दुसरे 2, एक दुसरा भाऊ आहे ना, त्याचा 11 दिवसाचा विटाळ आहे. त्याची आईच गेलेली आहे, पण मडकं धरणाऱ्याचा 12 दिवसाचा विटाळ आहे, त्याचा 11 दिवसाचा विटाळ आहे. 31 श्राद्ध झाले की झालं त्याचं. आणि भाऊकीचा 10 दिवसाचा विटाळ. विटाळाच्या बाबतीमध्ये आपण थोडा विचार करा. मडकं धरणाऱ्या मुलांनी 12 दिवस म्हणजे ते सपिंडी श्राद्ध होईपर्यंत कोणाला लागायचं नाही. आपण तर एका चटीवर बसतो मंडळींनो सगळे. थोडी एक नियमावली जर आपल्याला दिली तर काय फरक पडते? आपण सांभाळावं. आपली आई गेलेली, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माचं हे तत्वज्ञान आहे मंडळींनो. प्रेतकर्म संस्कारामध्ये अग्निसंस्कार, प्रेतकर्म संस्कारामध्ये प्रेताचा स्नानविधी, प्रेतकर्म संस्कारामध्ये अशौच निर्णय. विटाळ कोणता चांगला नसतो, कोणताच विटाळ आपण कालवत बसायचा नाही. थोडं तरी आपल्याला वागावं लागेल की नाही काही. इथं वागण्याला महत्त्व आहे. सगळ्या गोष्टी फिरून कुठे येतात?
महाराज असण्यात असावा का दिसण्यात असावा? असण्यात असावा. महाराज असण्यात असावा का ज्ञानात असावा? ज्ञानात असावा. महाराज ज्ञानात असावा का आचरणात असावा? आचार परमो धर्मा. महाराज रेस्ट हाऊसला उतरते त्याला महाराज म्हणत असतात. आचरणाला वागण्याला तुम्ही किती दुसरं उदाहरण देतो कळण्यासाठी. तुम्ही कितीही वास्तुशास्त्राने घर बांधा, ईशान्य दिशेला देवघर असावं, आग्नेयेला स्वयंपाकघर असावं, ह्याचं तोंड इकडं असावं, त्याचं तोंड तिकडं, हे तुम्ही कितीही करा, काय फरक पडतो? काय फरक पडत असतो? वागायचंच नाही नीट तर काय फरक पडतो? अहो, आग्नेयेला किचन वटा तेव्हाच कामाचा. कधी? जर त्या किचन वट्यावर तुमच्या घरी देवघरातल्या देवाला तुम्ही रोज नैवेद्य करत असताल तर. दोघं नवरा बायकोच कुकर लावून खात असताल तर काय करायचं त्या आग्नेयच्या किचन वट्याला? वास्तुशास्त्राने घर बांधले, वास्तुशास्त्राने घर बांधले. देवाला कळ ना का या किचन वट्यावर मला 2-2 महिने नैवेद्य नाही ते? वागण्याला महत्व आहे. ईशान्य दिशेला देवघर असावं, ईशान्य दिशेला देवघर असावं. अरे त्या देवपाटावरच्या देवाची 15-15 दिवस जर पूजाच करायची नाही, काय करायचं ते कोणीकडे असलं तरी? आणि हेच चालू आहे सध्याच्या काळात. घरचे देव 15-15 दिवस पारशे आणि निघालो माणूस कुठतरी इकडं तिकडे गेलतो आणि इकडे गेलतो, सेवेला गेलतो आणि ह्याला गेलतो. कुठं जायचंय तिथं जा, घरच्या देवाची व्यवस्था करून जा. एक दिवस सुद्धा घरचे देव पारशे राहता कामा नाही मंडळींनो. आणि आता इथून नीट आहे का? आता सगळे इथून पुढे जे देवाशी कनेक्ट आहेत ना तेच लोक शिल्लक राहणार आहेत, नाहीतर भगवान परमात्मा बाकी सगळ्यांचा 2032 पर्यंत काटा काढणार आहे. विठाला जे आलेत की नाही थोडे मस्तीला ते ना तुम्हाला सांगतो उगा 4-5 वर्षापर्यंत बघा, उगा त्यांना गपचूप. आता 101% भगवान परमात्मा उचलेल 29च्या नंतर. ही लक्षात राहू द्या तारीख. 2028च्या सप्टेंबर महिन्यापासून पुढे बघा काय खेळ आता सुरू झालेला आहे, पण त्याचा आपल्यावर परिणाम सुरू होईल पुढे. आता जगामध्ये एवढा विध्वंस आहे, त्याचं कारण सांगतो. देव आहेत. जगाची जी कुंडली आहे ना, जगाच्या कुंडलीमध्ये बृहस्पती नावाचा ग्रह अतिचारी झालेला आहे. तो ज्या वेळेला अतिचारी झाला, 6 ग्रहाची युती झालेली आता जगाच्या कुंडलीमध्ये. तो ग्रह ज्या वेळेला अतिचारी झालेला आहे त्या वेळेला जगात विध्वंस सुरू झाला. कौरव पांडवाचं युद्ध ज्या वेळेला महाभारतात झालं होतं की नाही, महाभारत काळात, त्यावेळेला जगाच्या कुंडलीमध्ये बृहस्पती ग्रह अतिचारी होता. 18 करोड लोक काय झाले? अमेरिकेनं ज्या वेळेला जपानवर अणुबॉम्ब टाकला ना दुसऱ्या महायुद्धात, जगाच्या कुंडलीमध्ये अतिचारी होता बृहस्पती ग्रह. आता अतिचारी आहे बघा. देवाने ठरवले आता देव पृथ्वी तलावर स्वच्छता अभियान राबवणार आहे. कळायली ना भाषा? याद्या करायचं काम सुरू झालं देवाकडून, कोणाकोणाला उचलायचं ते. एकदा देव सरळ करणार आहे सगळ्यांना. हे जरी खोटं वाटलं तर आपण पुन्हा 2032 नंतर भेटू. मधले पुन्हा 2-3 वर्ष चांगले आहेत बघा, 32 ते 35, पुन्हा 35 ते 42, 2000. उरले सुरले जे देवाच्या नजरेतून चुकून राहिलेले आहेत की नाही ह्या झपक्यामध्ये, ते त्या वेळेला देव कमी करून टाकणार. नंतर तुम्ही म्हणताल कोणाला आपल्याला भांडणं करायचेत का, तो म्हणल माणूस भांडणच नको रे भाऊ. म्हणजे एवढं सगळा बदल होऊन जाईल सृष्टीमध्ये बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये. आता देव कोण्या वेगवेगळ्या अंगाने कमी करणार आहे मंडळीनो. नॅचरल कॅलेमिटी, भूकंप, पाणी, यानं देव कमी करून. महामारी, आता मोठी महामारी आहे इथून पुढे येणारी. आता पुढची महामारी आहे ना ही कोरोनाचा बाप आहे आता येणारी महामारी. बघा तुम्ही नंतर आठवण करा, माझी एक पालमचे महाराज होते म्हणून सांगितलं होते, किंवा तुम्ही वाचत असताल इकडे तिकडे बघत असताल वेगवेगळे ग्रह सांगेल मी तुम्हाला. आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचं ग्रहमान सांगेल लगेच. तो विषय नाही माझा, पण उगाच सांगायलो सावध होण्यासाठी. आताची जी येणारी महामारी ना, आपण घाबरायची गरज नाही. कोण? तुम्ही आम्ही घाबरायची गरज नाही. 101% सांगतो, येणारी जी महामारी ना ती फक्त आणि फक्त खाणाऱ्या लोकांवर आहे. तुम्ही हे नोट करून टाका. जे खातात ना त्यांना ती येणारी महामारी. आणि मग आमचं काम आहे सावध करणं. ऐकायचं नसेल तर आग्रह नाही ना कोणाला. तुम्हाला 2 कानं दिलेत ना, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने त्याच्यात काय आग्रह आहे का कोणाला? आपलं काम आहे सांगणं चांगलं आमच्यासारख्याचं. मी हे सगळं का बोलायलो, आपल्या घरी जे देवपाटावर देव आहेत ना, ती जी भक्ती आहे ती अगोदर सुरू करा आपण, मग बाहेरचं बघू काय करायचं ते.
सगळ्या गोष्टी वागण्यावर येतात मंडळींनो. मुलाला 12 दिवसाचा विटाळ आहे तर मुलानं वागावं लागेल. प्रेतकर्म संस्कारामध्ये ह्या सगळ्या विषयाचं अनुसरून आपल्याला ज्ञान देण्यात आलेले आहे. आणि दुसरा पितृकर्म संस्कार. पितृकर्म संस्कार म्हणजे आपल्या गंगा पूजनानंतर किंवा आपल्या भाषेत सपिंडी श्राद्धानंतर इथून पुढे आयुष्यभर जे जे काही मुलं करताल ना, आता गोते वगैरे जेव घालतात आहे ना, तुमच्याकडे पद्धत असते ना महिन्याला, ते आपण त्यांच्या मासिक श्राद्ध ते जे जेव घालतो ते पितृकर्म संस्कारामध्ये येते. आदरणीय आपल्या मातोश्री कैलासवासी सुभाबाई यांचं जे प्रथम वर्ष श्राद्ध येईल, पहिलं वर्ष श्राद्ध, ते पितृकर्म संस्कारामध्ये येते. कळालं? हे दोन्ही संस्कार आपल्याला सांगितलेत गरुड पुराणामध्ये. 2 संस्कार, 2 मार्ग, हे माफ करा, 2 कर्म सिद्धांत आणि शेवटी 2 मार्ग सांगितले. माणूस मेल्यावर इथून पुढे जाण्याचे 2 मार्ग आहेत. कोणते कोणते? देव मार्ग सुखप्रदम. इथं देव मार्ग एक आपल्याला प्राप्त करून घेता येतो. आपण मेल्यावर आपल्याला पुढे देव मार्गाने जायचं आहे. यम मार्ग चांगला नाही मंडळींनो. दुसरा यम मार्ग आहे. यम मार्ग भयप्रदम. मग तुम्हाला आम्हाला जायचं तर आहेच मंडळींनो. कळालं का? मग देव मार्गाचा आपण प्रयत्न करावा. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत ना, तोपर्यंत आपला प्रयत्न असावा की आपण मेल्यावर देव मार्गाने आपल्याला न्यावं पुढच्या दूतांनी, पुढच्या प्रवासामध्ये. पण तो प्रयत्न करत नाहीत मंडळींनो माणसं, आणि यम मार्गाने गेल्याशिवाय राहत नाहीत. जर या देहामध्ये आपण आलोत, जायचं. भगवंतानी ब्रह्मदेवाला ज्ञान देत असताना ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा तू 10 प्रकारची सृष्टी निर्माण केलीस. ब्रह्मदेवानी 10 प्रकारचं जग निर्माण केलं. भागवताचा जर विचार केला आपण, तुला किती प्रकारची सृष्टी निर्माण करायची ते कर, पण या सृष्टीमध्ये तू जे जे निर्माण करशील ना, त्याचा मी नाश करून टाकेल. अभंगाचं पहिलं चरण आहे. जे जे दिसे ते ते नाचे, 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 जे जे दिसे ते नाचे, जे जे दिसे ते नाचे, जे जे दिसे ते नाचे. जायचंच आहे ना आपल्याला. कळालं का? मग जायचं तर देव मार्गाचा आपण प्रयत्न करा. कारण सृष्टीची नियमावली ठरवताना यश्च यावत सर्व जीवांना जायचंच आहे. येथे नाही उरू आले अवतार. नाथ महाराज म्हणतात हा पहिला नियम आहे. जे जे दिसे ते ते नासे. 10 प्रकारच्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानी जे जे निर्माण केले, भगवान म्हणतो त्याचा मी नाश करणार आहे. मग आपल्याला बाकीच्या सृष्टीक्रमाचा विचारच करायचा नाही. तुम्हाला आम्हाला जे निर्माण केलं ना ब्रह्मदेवानं, ते 9व्या नंबरला निर्माण केलेलं आहे. याला मनुष्य सर्ग सृष्टी म्हणतात. आपल्याला निर्माण करायच्या अगोदर ब्रह्मदेवाला 8 प्रकारची सृष्टी निर्माण करावी लागलेली आहे. मग येत आपण 9व्या नंबरला. हे झाडं झुडपं दिसायलेत ना, फुलं, मोठमोठे वृक्ष, हे आपल्या अगोदर आहेत सृष्टीमध्ये. मग येत आपण हे पशुपशवादी गाय, कुत्रा, मांजर, उंदीर, बैल, म्हैस, हे पशुपक्षी आहेत ना, यांची सृष्टी अगोदरची आहे. आपण मग येतं. ब्रह्मदेवानी मोठ्या हुशारीनं सगळं जग निर्माण केलेलं आहे. तुम्ही कल्पना करा महाराज, आपल्याला एकट्याला जर अगोदर पाठवलं असतं, गाढव नाही, कुत्रा नाही, मांजर नाही पृथ्वी तलावर, म्हणजे चिमणी नाही, मुंगी नाही, करमलं असतं आपल्याला. एक झाड नाही,
करमलं असतं का? नाही ना. 9व्या क्रमांकाची सृष्टी ही मनुष्य सर्ग सृष्टी. मग बाकी सृष्टीचा विचार करायचा नाही, या सृष्टीक्रमावर येऊ. याही सृष्टीक्रमामध्ये तुम्हाला आम्हाला जे निर्माण केलं याचा नाश आहे. काय निर्माण केलं? ते या देहाला निर्माण केलंय मंडळींनो. कळालं का? जे जे दिसे ते ते नासे पंचभेर निर्मिते देहे. पंचीकरण सांगते वेदांत शास्त्र. पंचत्वम च पुनर्गते स्वाम स्वाम योनिमानुप्राप्ते तत्र का परिदेवना. पंचमहाभूताचा देह आहे, यातलं एक एक तत्व आपल्या स्थानाला जाणार, याचा सुद्धा नाश आहे. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ. नाशिवंत सुद्धा नाशच आहे ना मंडळीनो. एक एक क्षण आपलं आयुष्य कमी कमी व्हायला लागले. मी थोडा पुढचा सिद्धांत सांगतो. या देहाचा नाश करण्यासाठी काळ 2 प्रकारामध्ये टपून असतो आपल्यावर. 2 प्रकारामध्ये. आपल्या आयुष्यामध्ये एक अपमृत्यू असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये एक महामृत्यू असतो. 2 मरण. एक इकडे लक्ष द्या, महत्वाचा विषय आहे. अपमृत्यू असतो आपल्या आयुष्यामध्ये. अपमृत्यू आपल्याला टाळता येतो. कळायले का? टाळता येतो आपल्याला. महामृत्यू मात्र टाळायला जमत नाही. आता चांगलं का वागायचं आपण? आईवडिलाची सेवा का करायची? भजन पूजन पंढरपूरची वारी आपण का करायचं? तर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अपमृत्यूचे योग आहेत, कदाचित भगवान परमात्मा एखाद्या वेळेस एखादा योग टाळू शकतो आपला. याचं उत्तर आहे ते. आता कोणी जर मला आता का टाळी वाजवायची, आता का विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय, तर आपल्या कुंडलीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे अपमृत्यू आहेत ना, एखाद्या दिवस टाळू शकतात भगवान परमात्मा. सोडवी नाय मापासुनिया, सोडवी नाय मापासुनिया, सोडवी नाय मापासुनिया, सोडवी नाय मापासुनिया. करा हरी भक्ती पवकेल कामा, सोडवी नाय मापासुनिया, सोडवी नाय मापासुनिया. करा हरी भक्ती पवकेल कामा, सोडवी नाय मापासुनिया, सोडवी नाय मापासुनिया. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. मंडळींनो, इथं का भक्ती करायची? आपल्याला काही त्याचा फायदा आहे. आपल्या आयुष्यामध्ये अपमृत्यू असतो मंडळींनो, तो टाळता येतो. आपल्याला 100 वर्षाचं गणित आयुष्य दिले ना, जगा ना 100 वर्षापर्यंत, भरपूर जगा. अपमृत्यूला आपण जायचं नाही. मला तुमच्या कुंडलीचं माहीत नाही, माझ्या कुंडलीचा विचार केला तर माझ्या आयुष्यामध्ये 2दा अपमृत्यूचा योग. एक वयाच्या 30व्या वर्षी होता. त्यातून भगवंतानी काय केलं? वाचवलं. मी नांदेडला वकिली करत होतो त्यावेळेला. पालमला आलो, दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. मला 30 वर्षापर्यंत पोहताच येत नव्हतं. बघितलं तर गंगेलाच शेतं असल्यावर आमचे ते जांभूळ बेट सोमेश्वर तिकडला भाग आहे बघा, ते आरखेड गोळेगाव असे गावात समाध्या आहेत तिथं सोमेश्वरच्या त्या बेटावर, तिथं पूर्वजांच्या आमच्या. मी पालमला आलो, शेताला गेलो, खाली 1 किलोमीटरच गंगा आहे. जाऊन म्हणलं काय थोडंसं दर्शन वगैरे घ्यावं, नेहमी येणं होत नाही. ते गंगा भरलेली, दिवाळीचा पिरियड, मातीच्या डगरी पहिल्या त्या. कसा पाय घसरला की माझा पाण्यामध्ये, भरलेल्या गंगेत गेलतोच मी. समजा ते काढलं कोणतरी, दवाखान्यामध्ये वगैरे होतो म्हणे. नंतर मग बऱ्याच महिन्यांनी बाबांनी आमच्या सांगितलं. आमच्या बाबाचं पंचांगशास्त्र म्हणजे फार हे होतं, महाराजांना दिवस काढून दिला ना जाण्यासाठी. बाबा म्हणले मला तुमच्या आयुष्यामध्ये अपमृत्यूचा योग होता म्हणले, पाण्यापासून धोका, वयाच्या 30व्या वर्षी. मी बाबांना म्हटलं बाबा पुन्हा कधी आहे?
नंतर आहे का एखादा कुंडलीत माझ्या? तर बाबांनी सांगितलं वयाच्या 55व्या वर्षी एक धोका आहे, अपमृत्यूचा योग. आणि कुंडलीत मृत्यू, मला माहीत नाही बरं का मी कधी मरतो ते. कुंडलीमध्ये 89व्या वर्षी मृत्यू दाखवला, अंतिम, म्हणजे याला आपण महामृत्यू म्हणतो. त्यावेळेला तर जायचंच आहे आपल्याला. मग आता 55व्या वर्षी एक अपमृत्यू. आता मला 52 संपलंय. हा, मला हे म्हणायचंय, तुम्ही म्हणानं काही होणार नाही म्हणून बरं वाटत. अरे तुमचे आशीर्वाद महत्वाचे. चला जाऊ दे, तो विषय नाही. आपला विषय हा आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपमृत्यू असतो म्हणायलो मी. तुमच्या माझ्या कुंडली कोणाचा आहे, अपमृत्यू टाळता येतो इथं. तुम्हाला मला भगवंताचं नामचिंतन, भक्ती, आई वडिलाची सेवा आणि खरंच हात जोडून सांगतो मंडळींनो, खरंच निर्व्यसनी बना, तरच देवाच्या यादीमध्ये आपण येणार नाही. नाहीतर इथून पुढचा काळ भयानक आहे. सलग 8-10 वर्ष भयानक आहेत. आपण चांगलं वागा, देव आपल्याला भरपूर आयुष्य देईल. विढाला विढाला. अपमृत्यू टाळता येतो, पण महामृत्यूला जायचंय ना. जे जे दिसे ते ते नासे. जे जे शब्दानी अभंगाची सुरुवात आहे. जे जे म्हणजे मुंबईचं जे जे हॉस्पिटल नाही. यत यत क्रियताम तत् तत् विनश्यती. ओवी पाठ आहे सगळ्यांना. उपजे ते नाशे, नाशिले पुनर्विदिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. भागवतातला श्लोक. इति ते वर्णित ख्याताम कालाख्यम परमात्मना. हे कालचक्राचं गणित आहे मंडळींनो. देहाचाही नाश आहे. जे जे दिसे म्हणजे आपण या सृष्टीवर आलो, देहाचा नाश आहे. आणि देह संबंधाने जो पसारा जमा केला त्याचा सुद्धा नाश आहे. अवघे ओसे जायाचे. नाशिवंत ठाव जगदंबरा, नाशिवंत ठाव जगदंबरा, नाशिवंत ठाव जगदंबरा, नाशिवंत ठाव जगदंबरा. नाशिवंत देह, नाशिवंत जीव, नाशिवंत जीव, नाशिवंत देह, नाशिवंत देह, नाशिवंत जीव, नाशिवंत जीव, नाशिवंत देह, नाशिवंत जीव, नाशिवंत जीव. नाशिवंत ठाव जगदंबर, नाशिवंत ठाव जगदंबर, नाशिवंत ठाव जगदंबर, नाशिवंत ठाव जगदंबर. नाशिवंत देह, नाशिवंत जीव किंवा गाथा प्रकरणामध्ये कित्येक प्रमाण आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. देह संबंधाने जो पसारा जमा केला ना तो सुद्धा जायाचा. अवघे ओसे जायाचे. जे जे दिसे ते ते नासे. अवघे ओसे. ओसे शब्दाचा अर्थ पसारा. आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा. देह संबंधाने जे जे निर्माण केले ते सुद्धा जायचंय मंडळींनो. तुम्हाला आम्हाला पुढे देव मार्ग मिळावा. येत नाही मोर आले अवतार, येरते पामर देवते तेरते पामर. येत नाही मोर आले अवतार, येरते असंख्य प्रमाणात गाथा प्रकरणामध्ये आपण सर्व गुणी मंडळी आहोत. मला 1-2 सिद्धांत सांगायचे, जास्त वेळ घ्यायचा नाही. उन्हाची तीव्रता खूप आहे मंडळींनो. स्वतःला जपा, शरीर सांभाळा आणि हे व्यवस्थित जीवन जगण्याचा प्रयत्न करा. निसर्गाची जी परावर्तित आता सध्या क्रिया आहे ना ती चांगली नाही. चला जाऊ द्या, उन्हाची वेळ आहे. आपल्या सर्वांना कमी वेळामध्ये सिद्धांत सांगतो, सेवा समाप्त करतो. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. मंडळींनो जायचं सगळ्यांनाच आहे. देवादिकांना जावं लागलं, तुम्हाला आम्हाला काय कळाला का? तुम्हाला फक्त आपला प्रयत्न असावा इथून आपल्याला पुढे यम मार्ग मिळू नये. आपल्याला देव मार्ग मिळाला पाहिजे, कळाला का? आणि देवमार्ग मिळण्यासाठी साधना महत्त्वाची आहे. देवमार्ग मिळण्यासाठीच भक्ती उपाय
आपण करणं गरजेचं आहे मंडळींनो. बाकी यममार्गानं तर बहुतांश जीव जातात. धर्मराजाचे दूत अंतकाळामध्ये आपल्या देहाजवळ येऊन देहातले प्राण काढायला सुरुवात करतात. आपल्या देहामध्ये किती प्राण आहेत? 5 प्राण आहेत. प्राण हे मुख्य प्राण आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान. हे सगळे प्राण एकीच ठिकाणी आहेत का आपल्या शरीरामध्ये? नाही मंडळींनो. श्री भगवान वाच, भगवान फार सुंदर स्पष्टीकरण देतात गरुड पुराणामध्ये. हृदय प्राणो गुदे अपानो समानो नाभिमंडले उदान कंठदेशस्यात् व्यान सर्व शरीर. प्रसिद्ध श्लोक आहे हा. हृदय प्राणो आपल्या हृदयामध्ये प्राण नावाचा प्राण आहे. गुदे अपानो कमरच्या खाली गुदद्वाराला अपान नावाचा प्राण आहे. समानो नाभिमंडले समान नावाचा प्राण नाभी कमलामध्ये इथं आहे बोंबीमध्ये. उदान कंठदेशस्यात् उदान नावाचा प्राण कंठामध्ये आपल्या. आणि व्यान सर्व शरीर. व्यान आपल्या शरीरामध्ये सर्क्युलेशनमध्ये असतो, फिरत असतो सगळा. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत हे जे बोट असं व्हायले ना, हात असा हे हृदयातला प्राण येत नाही इकडं. हे व्यान नावाचं प्राण फिरायला आहे. व्यान नावाच्या प्राणानं शरीराच्या एका बाजूला फिरणं जर सोडून दिलं तर यत विज्ञान समन्वितम. सायन्स इज द सेकंड ब्रँच. विज्ञान मग सांगतंय, आपलं ज्ञान अगोदर सांगतंय. पॅरालिसिस अटॅक, अर्धांगवायू. व्यान नावाचा प्राण इकडे येत नाही तर तो अवयव कामातून जातो. मग कळालं का? हे 5ही प्राण धर्मराजाचे दूत आहेत ना, आपल्या देहातून क्रमाक्रमानं काढतात. मग त्यावेळेला किती यातना होतात, किती दुःख आहे, संतांनी वाङ्मयामध्ये आपल्याला सांगून टाकलंय. म्हणजे एक एक प्राण काढताना. कळालं का? मला त्याचा क्रम सांगत पुन्हा विषय लांबवायचा नाही. पहिल्यांदा कोणता काढतात, दुसऱ्यांदा कोणता काढतात आपल्या शरीरातून, तिसऱ्यांदा कोणता काढतात, चौथ्यांदा दोन्ही प्राण एकदा काढतात, 5व्यांदा देहातले 12 तत्व काढतात. आणि 12 आणि 5 17 तत्वाचा जो देह आहे आपला, आतलं तत्व आहे, पाशबद्धत्वात पाशामध्ये बांधून आपल्या वसंतपूर नगरीपासून, तांड्यापासून धर्मराजाच्या नगरीला नेऊन दाखवतात. धर्मराजाला इथं घरामध्ये प्रेत असते, किंबहुना ती बॉडी घरामध्ये असते. तोपर्यंत धर्मराजाला ते तत्व दाखवून आणून सोडले जातात आपल्या घरासमोर. ज्या घरामध्ये प्रेत आहे त्या घराच्या डाव्या बाजूला दरवाजाच्या हे सगळे तत्व तर मातरूपेनं वायुदेव त्यांना आणून सोडतो म्हणे. हे सगळे तत्व देहाला बघतात. देह बसवलेला असतो किंवा काय झोपवलेला असतो, पण मध्ये प्रवेश करता येत नाही सगळ्या तत्वाला. ते थांबतात तिथं. का? त्यातला जो भगवंताचा अंश भगवंतानी काढून घेतलेला आहे. सगळे तत्व एकीकडं आणि एक तत्वी कळा दावे हारे. सात पाच तीन दशकाचा मेळा. 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 एक तत्वी कळा दावी हारे. एक तत्वी कळा दावे हारे. एक तत्वी कळा दावी हारी. एक तत्वी कळा दावी हारी. बाकीचे तत्व सोडून द्या. ते जे एक तत्व आहे भगवंतांनी काढून घेतलेले ते सगळे वापस आलेले तत्व देहाला बघतात, पण देहात प्रवेश करता येत नाही. किती वेळ थांबतात? जोपर्यंत मुलगा अग्निकुंड उचलत नाही, मडकं जोपर्यंत मुलगा उचलत नाही तोपर्यंत देहातले आलेले सगळे तत्व तिथे आहेत. एकदा मडकं उचललं की वायुदेवानं हे जे वार आहे ना त्या सगळ्या तत्वाला ढकलीत स्मशानभूमीपर्यंत नेते अग्निकुंड धरणाऱ्याच्या पाठीमागे. मग आपल्याकडे एक नेहमी सांगतो मी, आपल्याकडे एक पद्धत आहे. अंत्ययात्रेला आलेल्या लोकांनी खांदेकऱ्याच्या मागं चलावं. मौतीला आलेल्या लोकांनी पण ते पुढे 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 चालतात. काय गडबड असते की तिथं सुद्धा कोणाला माहिती. हे पहा, कोणाच्या अंत्ययात्रेमध्ये आपण 2 पावलं चलावं म्हणे, महत्पुण्य, भरपूर पुण्य. पण तेच जर आपण अग्निकुंड धरणाऱ्याच्या पुढे चलू लागलो तर ये मानवा पाप करतस्तु सर्वदा. अरे चलायचंच आहे ना, मग मागे चाललं तर काय फरक पडते. चलताना तुम्ही भगवंताचं नामचिंतन घ्या. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम. एक हरिनाम जपता घरे. तिसऱ्याच गोष्टी बोलतात मौतीला आल्यावर सुद्धा. माग माग चालणारे लोक. अनुदान पडलं का, पैसे जमा झाले का, ते आलं का, त्याचं ते आलं का, गप्पा त्या चलताना. या सगळ्याची नोंद घ्यायला बरं का देव. आता तुम्ही असं समजूच नका. मी पुन्हा पुन्हा सांगायलो मोठ्या तळमळीनं, उपाशी पोटी सांगायलो मी.
कळायले का? तळमळीनं सांगायलो, सावध राहा, पुढचा काळ चांगला नाही. नीट वागलात तर शिल्लक आहेत, नाही तर निघाली इथून. कोणी असो ते, मी असो का कोणी असो, देव कोणाची आता दया माया करणार नाही करणार. अति झालो आता, हां अति झालं आता. म्हणून आपण कोणाच्या अंत्ययात्रेला गेलात ना, काहीच बोलू नका. शेजारचं काय गप्पा मारायला ते मारू द्या. आपण आपलं देवाचं नामचिंतन घेऊन मनातल्या मनात का होईना स्मशानभूमीपर्यंत जावं. काय करावं? आपण सगळ्याला तर बदलू शकत नाही, तर आपण स्वतःचं स्वतः बदलू शकतो मंडळींनो. बरोबर आहे की नाही? तेवढाच एरवी तर आपल्याला धावपळीमध्ये कुठं मिळणं ना, तसं निवांत तिकडं तर चाललो होतं. मग देवाचं नामचिंतन घ्या, पुढे चलूच नका मंडळींनो. देहाला चला जाऊ द्या, देहाला तिथं अग्निसंस्कार, देहाला अग्नी दिल्यानंतर मडकं फोडणं, तो जो धोंडा आहे त्याला आश्मा म्हणतात. आश्मा सगळे तत्व त्याच्यामध्ये थांबण्याची जागा आहे म्हणे. भगवंतानी ती नियोजित करून टाकलेली आहे, आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. रहस्यम ती भगवंताची माया आहे. हे जे देहातले गेलेले तत्व आहेत ना तिथपर्यंत त्यात आश्म्यामध्ये, म्हणून तर तो धोंडा बांधून ठेवतो आपण. फक्त मी याच्या पुढचं सांगतो, जे की कदाचित सगळ्यांना शक्य नाही. ते धोंडा राख सावडायच्या दिवशी घरी आणावा, म्हणजे आपल्या जवळ असावा तो धोंडा. का आता आपल्या आईचे तत्व आहे त्याच्यामध्ये. त्याला रोज सकाळी आंघोळ घालून अंगठ्यानं पाणी पाजवायला सांगितलं 3दा. खूप पुण्य आहे. आयुष्यभर केलेलं एकीकडं हे एकीकडं. आपल्या आईचं नाव घ्यायचं सुभाबाई. आजीचं नाव काय? हां धाराबाई. त्यांचं एकदा घ्यायचं, अंगठ्यानं असं पाणी सोडायचं. पंजीचं रुक्मिणबाई. बघा ना तुम्ही किती पुण्य लागते तेच. हे सहज आहे. 10व्या दिवशी तर आपल्याला विसर्जित करायचं आहे. बरं आम्हाला रोज करावं लागतं ना हे. मग तुम्हाला सांगायला होतं आम्ही, आम्हाला रोज पाणी पाजवावं लागतं घरात. जेवढे मेलेत की नाही आत्तापर्यंत तेवढ्याला रोज पाणी पाजवायचं. अस्मत पिता त्यांचं नाव धुंडेराज शर्मानाम वशिष्ठ गोत्राणाम. आम्ही कोण्या कुळातलेत? वशिष्ठ गोत्राणाम वसरूपाणाम स्वधानम तर्पयामी. माझे आजोबा अस्मत पिता. पाण्याची धार चालूच ठेवावी लागते. तुम्हाला तर 10 दिवस करायचं, करत नाहीत माणसं. हां मग 10व्या दिवशी जर कर्म 3 दिवसाचं व्यवस्थित होत असेल तर ते सगळे तत्व तिथंच घुटमळतात. म्हणजे वायुदेव त्यांना तिथंच थांबवतो. आणि 12व्या दिवसाचं सपिंडी श्राद्धाचं अन्न खाऊन हे सगळे तत्व पुन्हा एकदा यमदूत गंगेवर येऊन आपल्या ताब्यामध्ये घेऊन पुढच्या प्रवासाला आपल्याला नेतात. तो पुढचा प्रवास 1 वर्षाचा प्रवास आहे. मग गरुड पुराणाचा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत, माणूस मेल्यावर 1 वर्षभर कोणत्याच गतीला जात नाही. गेलेला जीव 1 वर्षभर कोणत्याच गतीला जात नाही. आणि तो प्रवास देवमार्गाचा असेल तर छान आहे. मग या जीवाचा देवमार्ग सुखप्रदम. आणि तो जर प्रवास यममार्गाचा असेल तर मंडळींनो पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड. विषयाचे सुख येथे वाटे गोड. 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 पुढे अवघड यमदंड. पुढे अवघड यमदंड. विषयांध्यायतम चित्तम. आज इथं विषय बरे वाटतात. आज त्या इंद्रियांना तो द्यायला विषय बरा वाटतो मंडळींनो. पण पुढे अवघड यमदंड. म्हणून तर सुतक पडलं ना, मुलांनी एकदा जेवण करायचं, मुलांनी 2दा जेवण नाही करायचं. खायला काय किती इंद्रियाला दिलं तरी काय, ते विषय त्याला पुरवले तरी काय. आपली आई जर आपल्यासाठी 2-2 दिवस उपाशी राहत असेल, राहिली असेल ती माता, आपण रोज एकदा जेवण करायचं सुतकामध्ये. आपली आई किंवा वडील मेल्यावर मुलांनी सुतकामध्ये 2दा जेवण करू नये. साधी गोष्ट आहे. एरी कामाच्या नादामध्ये दिवस माणूस असतंय कुठं. सकाळी जे गेलो म्हणला महाराज कामच करून आलो, पाणी सुद्धा पिलं नाही. बरं सायासे करीसी परपंच दिन हरिसी नमजती कोणी अगुणी. हे तर करावं लागेल, मलाही करावं लागेल, तुम्हालाही करावं लागेल. आपले जे कोणते कामं करायचेत आपल्याला. पण ज्या वेळेला अशी वेळ आपल्या आयुष्यात येते, पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ. माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र. हा पर्वकाळ मागुता. मंडळींनो हे 10-12 दिवस आपल्या पवार परिवारामध्ये पुन्हा येणार आहेत का? पुन्हा येणार आहेत का कधी? आई एकदा जाते आपली, हे पुन्हा आपल्या आयुष्यात. हा पर्वकाळ मागुता पुरुषासी नातुडे सर्वथा. ते तर श्रद्धेने कर्म करता. आपण श्रद्धेनं कर्म करणं गरजेचं आहे. इथून पुढे
जो प्रवास असतो 10व्या दिवसाच्या नंतर जीवाचा, तो यममार्गाचा होऊ नये मंडळींनो. आणि जर यममार्गाचा होत असेल तर मग अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. यममार्गाचा होऊ नये म्हणून तर नाथ महाराज आग्रह करतात, भेने उपाय करा काही भेने उपाय करा काही भेने उपाय करा काही भेने उपाय नासिवंत सर्व काया भेने उपाय करा काही भेने उपाय करा काही नासिवंत सर्व काया भेने उपाय करा काही भेने उपाय करा काही. मनामध्ये भीती बाळगा की पुढचा प्रवास आपला होऊ नये यममार्गाचा. मग त्याच्यासाठी भेने उपाय करा काही. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत ना मंडळींनो, काहीतरी करा. प्रयत्नो विधेयाः प्रयत्नो विधेयाः. काहीतरी आपला प्रयत्न असा असावा की आपल्याला पुढे त्रास होऊ नये मंडळींनो. भेने उपाय करा काही. आणि यममार्गाच्या प्रवासाला जर एखादा जीव गेला ना मंडळींनो, तर 1 वर्षभरामध्ये धर्मराजाचे दूत आपल्याला दक्षिण दिशेकडे नेताना 16 ठिकाणी मुक्कामाला ठेवतात. तिकडं पुढे नेताना मग कुठं कुठं मुक्कामाला ठेवतात, त्या मुक्कामावरचा त्रास कसा आहे याचं वर्णन आहे विस्ताराने आपल्याकडे मंडळींनो. आपण पुढच्या प्रवासामध्ये निघताना कुठं कुठं यमदूत दक्षिण दिशेकडे आपल्याला थांबवतात म्हणे आपल्या देहातल्या 17 तत्वांना. श्री भगवान उवाच. भगवान सांगतात, सौम्यम सौरिपुरम नगेंद्र भवनम गंधर्वशैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम भवुभीति धर्मनगरम याम्यम गतम चाग्रजा. यमदूत त्या मार्गावरून आपल्याला नेतात. कोणत्या? सौम्यम सौरिपुरम नगेंद्र भवनम गंधर्वशैलागम क्रौंचम क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम भवुभीति धर्मनगरम याम्यम गतम चाग्रजा. 16 मुक्काम येते. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्यपूर, बहुभीतिनगरन धर्मनगर. विठोबा रकुमाये देवी गोपाल कुमारी हा देवी गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत सेवालाल महाराज की सद्गुरु मोतीराम महाराज की पवन सुत हनुमान की हे सगळे मुक्काम आहेत पुढचे. हे आत्ता जे नावं घेतले पुढे गावं लागतात मंडळींनो मेल्यावर. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्मापदपूर. हे 9 मुक्काम झाले. आपण मेल्यावर 5.5 महिने होतात म्हणे. आपण मेल्यावर 5.5 महिने आपल्यासोबतचे यमदूत गावाकडची आठवण सुद्धा काढत नाहीत. त्यांना पुढे पुढे आपल्याला न्यायचं पडलेलं असतंय. भाव वाढला कान, काही झालं कान, घरचे काय करायलेत, पुढे 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 असा एक आकडा आलाय. पाहावे पुराणी विचारोनी. माझ्या काही नारायण महाराज पालमकरच्या मनाचा आकडा नाही. आपण मेल्यानंतर म्हणे जवळपास आपल्याला कमीत कमी रोज यमदूतासोबत 243 योजन पायी चालावं लागतंय. गरुड पुराणातला आकडा आहे. कमीत कमी म्हणायलो. जसं आपण सोहळ्याला निघाल्यावर कमी अधिक आपले मुक्काम असतात ना, सारख्या किलोमीटरचे थोडेच असतात. कधी जास्त कधी कमी असं असतं. तसे एवढा प्रवास पुढचा धोक्याचा आहे मंडळींनो. भेने उपाय करा काही. मनामध्ये भीती बाळगा. पुढे 5.5 महिन्याला वैतरणी नदी लागते म्हणे. पुढे तिचं वर्णन आलं आपल्याकडे विस्ताराने. मोठा खडतर आहे प्रवास. देवमार्गाचा प्रवास व्हावा.
आणि आपल्या मातोश्रींचा सुद्धा देवमार्गाचा प्रवास व्हावा. हा यममार्ग कोणालाच मिळू नये, संतांनी म्हणून तर तळमळीनं आपल्याला उपदेश केला. बाकी काय, वेद शास्त्र पुराणांनी का तळमळीनं सांगितलं आपल्याला, हा चांगला नाही मंडळींनो. फार कोणाला हे खोटं वाटत असेल तर मरून बघावं लागते, असं संतांचं सांगणं आहे. जर कोणाला वाटलं बुवा कशाचं काय खरं, आता अर्धवट कृष्ण पे येऊन अर्धवट बुद्धीची लोक झालेत ना जास्त. कोणं बघितलंय, खरंच असतंय का, असंच असतंय का, अशी जी बोलणारी लोक आहेत ना, त्यांना सगळ्या संतांनी उत्तर दिले मरून बघावं लागते पुढे अनुभवाला. ह्या सगळ्या गोष्टी तशाला तशा आहेत मंडळींनो. सृष्टिक्रमामध्ये जे आपल्याला सांगितल्या गेलेले हे विज्ञानाच्या कसोटीवर तेव्हाच उतरलेले आहे. आपला अभ्यास नसतो, आपण कधी बघत नाहीत. ग्रहमानाच्या नक्षत्रावर गोष्टी उतरलेल्या असतात. एक आता लास्ट एवढं उदाहरण देतो पुन्हा नवीन मंडळींसाठी, शिकलेल्या मंडळी. म्हणजे आय एम ऑल्सो एज्युकेटेड, मी MA संस्कृत LLB BEd आहे, मी प्राध्यापक होतो, वकिली केलेली आहे. मला नाही सांगायचं जग पुढे चालले म्हणून कोणी. कसे ग्रह नक्षत्राचे योग असतात बरोबर बघा, आणि बरोबर घडतं की नाही. आता जगाच्या कुंडलीमधला शनी नावाचा जो ग्रह आहे की नाही, शनी तो मीन राशीमध्ये सध्या. कोणत्या राशीत आहे, जगाच्या कुंडलीच्या मीन राशीमध्ये. मीन रास ही जलतत्वाशी संबंधित आहे. मीन म्हणजे मासा कशाशी संबंधित आहे, पाण्याशी. आणि सगळ्या जगाचं लक्ष कुठे आता सध्या युद्धासाठी, पाण्यावरच आहे. तिथं ते काय ते जहाज येऊन झालेत काही नाही, पेट्रोल डिझेल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवर कसा योग असतो बघा. तिकडं बघितलं तर शनी नावाचा ग्रह मीन राशीमध्ये सध्या सगळ्या जगाला परेशान झालंय या विषयामुळं, बरोबर आहे की. शनी महाराज तसे असतात. तिकडं पाण्यावर खेळ चालू आहे आता सगळ्या तिथं. माहिती नाही सगळा खेळ आता काय व्हायला जगात ते. हां, हे असे गणित आहेत बरोबर मंडळी. त्याच्यामुळं फार आपली बुद्धी आपण लावण्याची गरज नाही. देवाने हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. पदार्थ मात्र जाता असे, या देहाला पदार्थ म्हणतात. अभंगाचं 3रं चरण आहे. पदार्थ मात्र जात असे, काही नेणे आन दुजे. आपल्याला काही सोबत न्यायला जमत, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण सगळे हे वयोवृद्ध मंडळीत, वडिलाच्या वयाची मंडळीत. आपण मेल्यावर सोबत काही न्यायला जमतंय का? हां, नाही ना, काहीच नाही जमत नाही. एक सिद्धांत आहे. पण आपण माणूस मेल्यावर 3 गोष्टी सोबत नेता येतात म्हणे बघा. तुम्ही नाही म्हटलं तरी सोबत आहेत तुमच्या, आणि हो म्हटलं तरी सोबत आहेत. आपण आयुष्यात केलेलं पाप आपल्या सोबत आहे मेल्यावर, इथून आपण पुढे. आपण आयुष्यात केलेलं पुण्य, तथा पूर्वकृतम पुण्यम, आपल्या सोबत आहे आयुष्यात पुढे. आणि आपल्या गुरुनं आपल्याला दिलेलं ज्ञान आपण मेल्यावर इथून पुढे जाताना आपल्या सोबत. या 3 गोष्टी आपल्या सोबत आहेत. संगे नये रे लंगोटी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर आदरणीय मातोश्री कैलासवासी सुभाबाई दामोदर पवार यांच्या आत्म्याला भगवान परमात्मा चिरशांती देव. आणि भगवंत अशी त्या एकरूप होत मला आग्रहाने आमंत्रण दिलं, त्याबद्दल पवार परिवाराचं ऋण व्यक्त करतो. श्री भारत दामोदर पवार, श्री अशोक दामोदर पवार, श्री मारुती दामोदर पवार आणि सौभाग्यवती त्यांच्या सुकन्या मीराबाई बाबासाहेब राठोड, सर्वांना आपल्या आईचे आशीर्वाद लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व गुणीजन, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, श्रोते मंडळी, उन्हाची वेळ असताना सुद्धा आपण सर्व पवार परिवारावर प्रेम करणारी सर्व नातलग मंडळी, स्नेही मंडळी, आपण या ठिकाणी आलात. पवार परिवारावर असंच प्रेम आपलं असू द्या आणि याही परिवाराला आपल्या आईचे आशीर्वाद सदैव लाभोत अशी भगवंताच्या